जास्वंदीचं विविंग आहे. विष्णुपुरी सिल्क मधली हँड पेंटेड आहे. हँड पेंटिंगच्या जे साड्या पाहिल्या ना ते असं फील होतं. कलर मिक्सिंग वरनं तुम्हाला आयडिया येते हँड पेंटिंग. पिंक कलरची साडी आहे, कमळं आहेत ही अशी. प्रिंट नाही, पेंट. हे बहावाच्या फुलाचं तुम्ही डिटेलिंग वाटतं प्रत्यक्ष आपण फुलं पाहतो. मार्केटमध्ये मिळणाऱ्या साड्या आणि ह्या साड्यांमध्ये फरक आहे. छोट्या छोट्या आम्ही पाकळ्या पेंट करतो. विथ सिल्क मार्क आहे. माहेश्वरी काइंड ऑफ बॉर्डर घेतलेली आहे. या साडीवर पेंटिंग केलेलं आहे आणि हे हँडवर्क केलंय. सोनचाफा पण आहे. इकडे अगदी रेडी टू वेअर आणि रेडी टू वेअर रेंज पण आपण स्टार्ट केले. नक्की एकदा व्हिजिट करा. सो तुम्हाला नक्कीच यांचं प्रोडक्ट्स खूप आवडेल. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय पुण्यामध्ये कर्वेनगर इथे द डिझायनर पॅलेट बाय प्राची या फॅशन स्टुडिओला आज आपण भेट देणार आहोत. जवळच रक्षाबंधन आणि गणेश उत्सव आहे. यानिमित्त गिफ्टिंगसाठी किंवा काहीतरी युनिक, काहीतरी एक्सक्लुझिव्ह अशा व्हरायटी जर तुम्ही शोधत असाल, कारण या ताईंकडे जे युनिक अशा हँड पेंटिंगच्या साड्या आपल्याला पाहायला मिळणार, ज्यामध्ये विविध प्रकारची फुलांची डिझाईन आहे, म्हणजे पूर्णपणे फ्लोरल डिझाईन आपल्याला पाहायला मिळणार. आणि गणपतीसाठी जास्वंदाच्या फुलांची डिझाईनची पण साडी इकडे उपलब्ध आहे. तर चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या नवीन व्हरायटी पाहायला मिळतात. लेट्स गो. द डिझायनर पॅलेट बाय प्राची फॅशन स्टुडिओ. हँड पेंटेड, हँड ब्लॉक प्रिंटेड, अजरक, एम्ब्रॉयडरी, हँडवर्क या सर्व प्रकारच्या साड्या आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि हा ताईंचा पत्ता आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे, नक्की चेकआउट करा. इकडे येण्यासाठी आहे ना तुम्हाला कर्वेनगरला यायचं आहे. आणि बघा, गिरिजा शंकरच्या एक्झॅक्ट ऑपोजिटला हे ताईंचं स्टुडिओ आहे. हे पाहू शकता मित्रांनो, द डिझायनर पॅलेट बाय प्राची फॅशन स्टुडिओ. आणि इथेच तुम्हाला भेट द्यायची आहे. तुम्ही घर बसल्या सुद्धा मागवू शकता. नमस्कार, मी प्राची नवरे फ्रॉम द ब्रँड द डिझायनर पॅलेट बाय प्राची. आमचा स्टुडिओ आहे पुणे येथे, कर्वेनगर, पोतनीस परिसर येथे. आणि आमच्याकडे आहेत खूप सुंदर अशा प्युअर सिल्कच्या हँड पेंटेड साड्या आहेत, ब्लाउजेस आहेत, ड्रेस मटेरियल्स आहेत, वन पीसेस आहेत, कुर्तीज आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकार आहेत. तर आपण त्यातला सगळ्यात पहिला जो प्रकार आहे आमचे प्रीमियम रेंज, तिथपासून आपण सुरू करूयात. कारण आता सणासुदीचे दिवस येत आहेत, फेस्टिवल्स आहेत, लग्नसराई येते, तर त्याच्यासाठी आपण पहिले प्युअर सिल्कने सुरुवात करूयात. सो मी दाखवते आता. हे सगळे जे आहेत हे प्युअर सिल्कचे हँड पेंटेड आहेत साड्या. अच्छा, विथ सिल्क मार्क आहे. हे विथ सिल्क मार्क आहे. हे मलबेरी सिल्क आहे, विष्णुपुरी सिल्क आणि टस्सर या दोन प्रकारच्या सिल्कमध्ये होतं. त्यातली ही सगळ्यात पहिली साडी आहे. विष्णुपुरी सिल्क मधली हँड पेंटेड आहे. बरं, पेंटिंगमध्ये ना फरक असतो. हे सिल्क पेंटिंग आहे. दादा तुम्ही बघितलं तर ह्याच्यावरती बघा, हे तुम्हाला हात लावून कळत नाही की हे वरतून पेंट आहे, पण हे पेंट आहे. कारण हे सिल्क डाईज असतात जे वापरतात, जे फॅब्रिक मध्ये मिक्स होऊन जातात पूर्णपणे. 6.5 मीटरची साडी आहे. हा त्याचा ब्लाउज पीसची एज आणि पूर्ण साडीभरी अशी फुलं आहेत. फ्लोरल डिझाईन. आपली खासियत फ्लावर्स आहेत आणि प्रत्येक प्रकारचे फ्लावर्स आपण करतो. त्यातला दुसरा प्रकार हा पदर आहे, मजेंटा कलर आहे. ही सगळी फुलं आहेत त्याच्यावर आणि त्याच्यावर पक्षी पण काढलेले आहेत. मगाचा होता ब्लाउज कॉन्ट्रास्ट होता, हा ब्लाउज रनिंग आहे. आणि अख्ख्या साडीला अशी ही स्कर्ट बॉर्डर आहे, पूर्ण डिटेलिंग करून. असं ह्या साड्यांची खासियत अशी आहे की हात लावून आपल्याला अजिबात कुठेही रफ लागत नाही, काही लागत नाही. अतिशय सॉफ्ट, तलम लागतं. कारण जसं मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे रंग अब्झॉर्ब होतात ह्याच्यामध्ये. सो फॅब्रिकचा बेस कलर हा असा आहे प्युअर सिल्कचा. 6.5 मीटरचं कापड घेतात आणि त्याच्यावर हे पूर्णपणे रंगवलेलं असतं. कारण आतापर्यंत मी हँड पेंटिंगच्या जे साड्या पाहिल्या ना ते असं फील होतं. पण हा पूर्णच एकदम हे आपलं USP आहे. त्या पण आहेत आपल्याकडे साड्या, त्या आपण नंतर बघणारच आहोत. आपल्याकडच्या ह्या प्रत्येक साडीला ब्लाउजला आपण काम करून घेतलेलं आहे. आणि अशी स्कर्ट बॉर्डर. हा एक अतिशय वेगळा प्रकार आहे. हेवी पल्लू आहे, त्याला स्वॉन्स आहेत पूर्ण. अख्खा जणू काही पेंटिंग केल्यासारखं आहे, फ्रेम सारखं. साडीभर अशी मग पुढे स्कर्ट बॉर्डर आहे. कमळाची फुलं आहेत, अशी खाली पूर्ण कमळाची फुलं आणि पानं येणार. सिल्क मार्क आहेच. सिल्क मार्कचं महत्व असं की आपण जर जेव्हा आपण सोनं घेतो तेव्हा आपल्याला हॉलमार्कचे दागिने जसं आपल्याला माहितीये की हे प्युअर असतं, सिल्क मार्कचं तसंच आहे की सिल्क मार्क असला तुम्ही स्कॅन करू शकता. QR कोड असतो, त्याला स्कॅन करू शकता आणि गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर येतं. आणि त्याच्यात कुठल्या म्हणजे ते प्युअरेस्ट फॉर्म आहे हे कळतं. आणि जे प्युअर काम करतात व्हिवर्स त्यांनाच अथॉरिटी असते सिल्क मार्क द्यायची. त्याच्यामुळे त्यांचा नंबर, कोड नंबर सगळं त्याच्यात असतं. हा त्याचा ब्लाउज. ही कमळं आहेत. पिंक कलरची साडी आहे, पूर्ण कमळं आहेत ही अशी. त्याला हे अशी बॉर्डर केलेली आहे.
ला छोटी छोटी ऑल ओव्हर ब्लाउजला कमळं आहेत. बॅकला पण ह्याचं काम करून घेता येतं आणि अशी स्कर्ट बॉर्डर आहे. सुंदर. आणि ह्या साड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या साड्या खूप वजनाला हलक्या असतात. साधारण 300 ग्राम. येस, लाईट वेट. 300 ग्रामची साडी आहे, कुठल्याही वयाला इझिली कॅरी करता येते. छान. हा आणखीन एक प्रकार आहे, आणखीन एक नवीन डिझाईन आहे. असं छान ग्रीन, श्रावण येतोय, सणासुदीला हिरवं असं आपण युजली नेसतो. सो हे वेगळं डिझाईन आहे. आणि हे सगळं फ्री हँड असतं दादा, ट्रेसिंग नसतं, हे सगळं फ्री हँड. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ना कलर मिक्सिंगवर ना तुम्हाला आयडिया येते हँड पेंटिंग आहे आणि डाईस कसे एकमेकांमध्ये हे होतात ते. सो एक रंग करून थांबून मग दुसरा रंग करायला लागतो. म्हणजे हे एवढं कम्प्लीट करावं लागतं एक एक. येस येस. ही अख्खी साडी पांढऱ्या रंगाच्या कापडावरती तयार केलेली आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता ही पूर्ण फक्त रंगवायला साधारण 1 महिना जातो. आणि रंगवून पण मग प्रोसेस करून हे रंग फिक्स होतात या साड्यांवरती, जेणेकरून हे निघणार नाहीत परत. हे अब्झॉर्ब होऊन जातात फायबर्स मध्ये. आणि मग ती साडी तुम्ही त्याच्यानंतर जी असते ती ड्रायक्लीनच करायची असते, कारण प्युअर सिल्क आहे त्याच्यामुळे. खूप मेहनत आहे, म्हणजे कारिगराची मेहनत आहे, कारिगराची मेहनत आहे. तर हे स्लीव्स. आणि हे जरा अवघड असतं पेंटिंग करणं, कारण लिक्विड रंग खूप असतात. बरोबर. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल द स्प्रेड ऑफ द कलर्स. आणि ती खूप उठून पण दिसते. हे बघा, दाखवते ना तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे एक लुक येणार आहे. सुंदर. लाईट थोडासा कलर आहे हा. लाईट थोडा क्रीम पेक्षा डार्क आहे. टिंज ऑफ येलो. पूर्ण फ्लावर्स आहेत असे ऑरेंज कलरचे फ्लावर्स आहेत ह्याच्यावर केलेले. ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज घेतलाय आपण. बरोबर. सो दिस ऑल्सो लुक्स नाईस. हे कधी कधी असं छान वाटतं कॉन्ट्रास्ट बघायला. आणि ह्या साडीवर ऑल ओव्हर फुल आहेत. मग अशा आपण स्कर्ट बॉर्डरच्या बघितल्या. सो ह्या साडीवर ऑल ओव्हर फुल आहेत. ही पण खूप छान दिसते. ही पूर्ण भरीव वाटते. भरीव आहे, भरीव आहे. अख्ख्या साडीवरती काम आहे. बरोबर. खूप जणांना पेस्टल्स कलर, पेस्टल्स इज द ट्रेंड. सो हे पण आवडतं आणि कुठल्याही एजला चांगलं दिसतं. हा जो प्रकार आहे हा टसर सिल्कचा आहे. टसर सिल्क ह्याचं साधारण ह्या साडीचं वजन साधारण एक 500 ग्रामच्या आसपास असतं, कारण ह्याला जरीची बॉर्डर आणि जरीचा पदर आहे. आणि हे जे ही स्टाईल आहे ना पेंटिंगची, ही कलमकारी आहे. अच्छा. ही ऑल ओव्हर अशी अख्खीच्या अख्खी तुम्ही साडी बघितलीत ना, हे बघा, ही अख्खी साडी अशी येणार कलमकारी. प्रिंट नाही, पेंट. त्याच्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता ह्याला वेळ किती लागणार. सिल्क मार्क अगेन. हे बघा, ही अशी दिसणार साडी. हा त्याचा पल्लू. आणि जर असल्यामुळे सणासुदीला आपल्याला ती नेसता येते. याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे. ब्लाउज वरती पण हे असं काम आहे, स्लीव्स वर काम येणार. सुंदर. स्लीव्स वरती पण वर्क केलेलं आहे. येस. टसर मध्ये हा आणखीन एक प्रकार आहे. लोकांना कधी कधी कमी डिझाईन आवडतं किंवा असं खूप भरलेलं नको असतं, तर मग हे थोडं आपण विरळ विरळ असं प्लेस करून केलेलं आहे. हे पण पेंटिंगच आहे. जरी सुंदर आणि सोबत आवडेल. येस येस. तर त्याच्यासाठी हे बघा, हा त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिलेला आहे. जरीचे काठ आहेत. सो काठापदराची पण साडी आहे ही. हे खाली कॉन्ट्रास्ट आणि हे पेंट. हे बघा, हे जे रंग मर्ज होतात जेन्युइनली हँड पेंटेड. हे मर्जिंग ऑफ कलर्स तुम्हाला कळतं. आता आपण बघूया जे ऑप्शन्स आहेत ते. हे आहेत सेमी टसर. आणि दादा तुम्ही फुलं बघाल सगळे आपल्याकडचे, जसं बोललो तशी खासियत फुलांची आहे. सो तुम्ही बघा बघू कुठली फुलं आहेत. सोनचाफा आहे, बहावा आहे, लिली आहे, वॉटर लिली आणि सदाफुली आणि पारिजात. सर्वच प्रकारची फुलं आहेत. हो. आणि ताई मार्केटमध्ये जे मिळतात त्यापेक्षा हे वेगळं काय आहे? मार्केटमध्ये मिळतात त्याच्यापेक्षा आपलं हे जे फॅब्रिक आहे, एक तर आपण मगाची कॅटेगरी प्युअर सिल्कची बघितली, सिल्क मार्क वाली. आणि ही नेक्स्ट कॅटेगरी आहे, ही सेमी टसर मधली आहे. ती पण अतिशय छान आहे कॅटेगरी. कापडाची क्वालिटी खूप चांगली आहे. आणि फुलांचं तुम्ही डिटेलिंग बघितलं तर हे आम्ही स्वतः बसून करतो स्टुडिओमध्ये. हे बहावाच्या फुलाचं तुम्ही डिटेलिंग बघा. हे सगळं आम्ही बसून करतो. त्याच्यामुळे तुम्हाला कस्टमायझेशन पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणालात की ही बहावाच्या फुलाची साडी दुसऱ्या रंगामध्ये करून द्या, आपण बसून करून देऊ शकतो. कस्टमायझेशन अवेलेबल. येस येस दादा, आपण कस्टमायझेशन करून देतो. तुम्ही स्टुडिओला या किंवा फोन करा, आम्ही एखादं फुल करून दाखवू, अप्रूव्ह करा आणि मग तशी आपण साडी करू शकतो. तर आता एक एक साडी बघूयात ह्यातली. नक्कीच. आता बघूया ह्यातली पहिली साडी जी आहे सोनचाफ्याची. फॅब्रिक आहे सेमी टसर. तर मी तुम्हाला ही घेऊन दाखवते. ही पण 6.5 मीटरची साडी आहे. पूर्ण अंगभर ही फुलं पेंट केलेली आहेत. जणू काही सोनचाफ्याची फुलं आहेत असं तुम्हाला वाटेल, पण ते बघण्यासाठी तुम्हाला स्टोअरला यावं लागणार आहे आमच्या. आणि हा त्याचा पल्लू आहे.
वा, सुंदर. असं वाटतं प्रत्यक्ष आपण फुलं पाहतोय. फुलं पाहतोय ना. या मार्केटमध्ये मिळणाऱ्या साड्या आणि ह्या साड्यांमध्ये एक थोडा फरक आहे, ज्याच्यासाठी मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करेन तुम्ही येऊन बघा. आता ही पुढची साडी ब्लॅक. ताई ही कोणती फुलं आहेत ताई? ही बहावा असतो ना, पूर्ण पिवळ्या रंगाचा असा त्याचा बहर येतो. गुच्छांमध्ये असे येतात आणि खाली असे हँग होतात ती फुलं. हे बघा. वा, ब्लॅक बेस आहे, ब्लॅक वरती ही पिवळ्या रंगाची फुलं आहेत आणि या साडीला पूर्ण लाईन्स आहेत. मगाच्या साडीला पण होते. सो हे बघा, ही अशी पूर्ण भावाची साडी आहे. हा त्याचा असा पूर्ण पल्लूवर सिक्वेन्स आहेत, सिक्वेन्स वर्क केलंय आणि ह्याला पण ब्लाउज पीस येणार, पेंटेड ब्लाउज पीस आहे. स्लीव्स वरती असं काम येणार. ही नेक्स्ट लिलीज आहेत. लिलीची फुलं, लिलीचा फुलांचा असा गुच्छ आहे. म्हणजे आपल्याकडे सगळ्या प्रकारची फुलं मिळतील. सगळ्या प्रकारची फुलं मिळतील. पाहिजे त्या रंगामध्ये करून मिळतील, पाहिजे त्या रंगावर करून मिळतील. अच्छा. मगाच्या साड्या होत्या त्या लाईन्स वाल्या होत्या. ही साडी ह्याला काठ पदरची साडी आहे, पण बेस त्याचा प्लेन आहे. सो त्याची एक ब्युटी वेगळी आहे. सुंदर. आणि जे फ्लावर जे तुम्ही अरेंज केलंय ते बरोबर म्हणजे त्या प्लेस वरती ते बरोबर मॅच होत आहे. थोडा विचार करून केलं की ते अजून छान वाटतं. छान. ही पुढची आहे सदाफुली. बरोबर. ही पण खूप सुंदर आहे बघा. ही नेसल्यावरती खूप सुंदर दिसते. हा त्याचा ब्लाउज पीस. सुंदर. आणि ह्या साडीवर आणखीन वेगळ्या प्रकारच्या लाईन्स आहेत. म्हणजे ह्या प्रत्येक पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं येणार. तर मी दाखवताना एक एक बेस पण वेगळा दाखवते. हे पण सेमी टसरच आहे. एक वेगळा प्रकार आहे दादा, हे लिनन आहे. अच्छा, लिननचं फॅब्रिक आहे. लिननचा फॅब्रिक आहे. लिनन वरती पण आपण करतो पेंटिंग. कॉर्पोरेट ह्याच्यासाठी वगैरे बरं वाटतं. हे बघा, वॉटर लिलीज, छोटी छोटी कमळ टाईप आहे डिझाईन. म्हणजे वॉटर लिलीज आहेत. हे बघा, बरोबर. खूप छान वाटते. म्हणजे प्लेन आहे. टीचर्स वगैरे, हा टीचर्सना वगैरे खूप छान वाटतं. ते कॅरी करायला पण चांगलं, कॉर्पोरेट ह्याला पण चांगलं. ह्याचा ब्लाउज आहे, तुम्ही कॉन्ट्रास्ट पण घालू शकता. सुंदर. आणि लिननचं फॅब्रिक आहे, म्हणजे लाईट वेट. हा, लिनन छान वाटतं समर्ससाठी. ऍक्च्युली हे समर सीझन मध्ये आमचं खूप चाललं. ही आहे पारिजातची. आता पारिजातच्या साड्या खूप कॉमन झाल्या आहेत दादा, पण आमच्याकडच्या का घ्याव्यात आपल्या व्ह्युअर्सनी साड्या? तर मी दाखवून देते. हे बघा, पारिजातच्या फुलांचं तुम्ही डिटेलिंग बघा. छोटी छोटी नाजूक फुलं आहेत. जसा पारिजातचा आपला सडा पडतो ना अंगणामध्ये, त्या कन्सेप्टनी माझ्या दारामध्ये पारिजातचं झाड आहे, तर तो जसा सडा पडतो त्या इन्स्पिरेशनने आम्ही हे असं केलंय. हे बघा, हा पूर्ण पदरावरती पूर्ण असं झाडाचं जणू गुच्छ आहे असं केलंय. आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस वरती पण फुलं. बरोबर. आता मार्केटमध्ये येतात ती मोठी मोठी फुलं दिसतात आपल्याला. ती मोठी असतात. ही पूर्ण प्रत्येक फुलांचं डिटेलिंग असतं. छोट्या छोट्या आम्ही पाकळ्या पेंट करतो, त्याच्यावरती ते सगळं हे करून त्याचा देठ ॲज फार एज पॉसिबल आम्ही हे लाईफ लाईक ठेवायचा प्रयत्न करतो. साईज वाईज पण, डिटेलिंग वाईज पण ट्रू टू लाईफ ठेवायचं. म्हणजे जसं खरोखर फुलं असतात, नॅचरल. येस. महाराष्ट्राचा आराध्य दैवत गणपती बाप्पा येणार आहेत, तर त्यासाठी काही असं युनिक कलेक्शन आहे का तुमच्याकडे? गणपती बाप्पासाठी आपण बघा मखर करतो, घर सजवतो, सगळं करतो. पण आता प्रत्येक गोष्टीसाठी थीम ही असते. सो गणपती बाप्पाचं लाडकं फुल कुठलं? जास्वंद. येस, दॅट्स राईट. सो तुम्हाला आता जास्वंदीचं मी साड्या घेऊन आलेली आहेत, त्या दाखवणार आहे. त्या आपल्याला गणपतीच्या वेळेस, इवन गौरीच्या ह्याला, हळदी कुंकवाला वगैरे खूप छान वाटतील. हे बघा, त्याला पूर्ण साडीवरती हे जास्वंदीचं विविंग आहे. वा, अप्रतिम. ह्याला सिक्वेन्स आहेत, अजिबात टोचत नाही. पूर्ण हे सिक्वेन्सनी विविंग केलेलं आहे. हे प्रिंट नाही, हे पूर्ण त्याच्यामध्ये विविंग केलेलं आहे. फ्रंट बॅक सिक्वेन्स आहेत. ही अख्खी साडी असे अंगभर त्याला फुलं आहेत जास्वंदीची. आणि हा त्याचा पदर आहे. यामध्ये कलर व्हरायटी आहे. ब्लाउज पीस पण आहे. ब्लाउज पीस हा पण असा, ब्लाउज पीस वरती पण पूर्ण विविंग आहे. सॉफ्ट सिल्क मध्ये साड्या आहेत या. सो ह्याच्यातले कलर ऑप्शन्स आपण बघूयात. रामा ग्रीन आहे, हा एक लाईट ग्रीन आहे त्याच्यामध्ये. हा आहे लॅव्हेंडर, हा एक लाईट ब्लू आहे, हा इंग्लिश कलर. हे असे सगळे शेड्स त्याचे चांगले आहेत. हा पण एक छान आहे. सुंदर.
बरीच कलर व्हरायटी आहे. हो, कलर व्हरायटी आहे ह्याच्यामध्ये, अजून पण आहे. अच्छा, जास्वंदीचं आहे. आणखीन ही पण फुलं आहेत त्यातली. हा पण एक प्रकार दाखवते मी तुम्हाला. हा ट्युलिप्सचा प्रकार आहे त्याच धर्तीवर. हे बघा, सुंदर. त्यात पण हे सगळे रंग आहेत. हो, हे सगळे कलर्स त्यातले आहेत. हे तुम्हाला राखीला पण गिफ्टिंग करता येतील आणि गणेश चतुर्थी आपल्या गणपतीच्या अख्ख्या फेस्टिवलमध्ये पण ते नेसता येतील. ही आहे. आपण वळूयात पुढची कॅटेगरी. टिश्यू मध्ये आहे ही साडी. छान. काठ आहेत त्याला, माहेश्वरी काइंड ऑफ बॉर्डर घेतलेली आहे. बरोबर. आणि ह्याची ब्युटी हे कटवर्कचा पदर आहे. हे बघा पूर्ण. हो, खूपच सुंदर वाटते. ही सुंदर क्लासी दिसते ही साडी. आणि त्याला हे असं ब्लाउज पीस आहे. छान. याच्यामध्ये सगळे पेस्टल कलर्स येतात. हल्ली ट्रेंड इज मोर टुवर्ड्स पेस्टल्स, त्याच्यामुळे पेस्टल कलर्सच आहेत. एक्झॅक्ट महेश्वरी सारखीच वाटते. हा, महेश्वरी सारखी वाटते. महेश्वरी नाहीये, महेश्वरी बॉर्डर घेतलेली आहे. आणि त्यात आणखीन एक व्हेरिएशन आहे. फॅब्रिक तेच आहे टिश्यूचं, बेस तोच आहे, पण ह्याला साडीभरती हे पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेली आहे. मोगऱ्याच्या फुलांची एम्ब्रॉयडरी आहे. जसं आपल्याकडे फुलांची खासियत आहे, आपण एम्ब्रॉयडरीमध्ये पण तसं सोर्सिंग करतो. हा त्याचा पल्लू. आणि हे त्याला असं घिचा स्टाईल, ह्याला घिचा म्हणतात, लाईन्स वालं. हे असं घिच्याचं ब्लाऊज आहे. ह्याच्यात पण कलर्स आहेत, पण सगळे पेस्टल कलर्स येणार ह्याच्यामध्ये. अच्छा. सो दिस इज ऑल्सो अ व्हेरी गुड ऑप्शन फॉर गिफ्टिंग. यंग मुलींना जास्त पेस्टल आवडतं. येस, यंग मुलींना ना हल्ली ह्याच्याबरोबर कसं असतं, ब्लाऊज मुली वेगळा घालतात, साडीवरचा ब्लाऊज आई शिवते. सो तीच साडी आई पण नेसू शकते, मुलगी पण नेसू शकते. वेगळ्या पद्धतीने नेसली सेम साडी दोघींनाही येऊ शकते. असं ट्रेंडिंग ऑप्शन आहे. हा पुढचा प्रकार आहे सॉफ्ट सिल्क. मंगळागौर आहे किंवा आता लग्नसराई येते, त्याच्यासाठी काठापदराच्या पाहिजेत पण काहीतरी वेगळं. तो काय, तर हे पूर्ण विविंग केलेली साडी आहे. पल्लू आहे, ब्लाऊज आहे, ब्राईट कलर्स थोडेसे आहेत. सो ह्यात हे असे कलर्स आहेत. एक एक दोन दोन कलर्स दाखवते प्रत्येक ऑप्शन मधले, बाकीचे तुम्ही स्टुडिओला बघू शकता. हा एक प्रकार आहे आपल्याकडे. ताई, आपला कॅटलॉग वगैरे पाहायला मिळेल, म्हणजे जर एखाद्या व्ह्युअर्सला आवडलं आपण कॅटलॉग वगैरे पाठवू शकता? कॅटलॉगच्या पेक्षा आपल्याला आपलं हे इन्स्टाचं हँडल आहे, त्याच्यावरती आपण टाकू शकतो. आणि व्हॉट्सअप जर केलं तर व्हॉट्सअपवर येस आपण फोटोज वगैरे सगळे शेअर करतो. आणि आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आहे. त्याच्यामुळे काही आवडलं तर सांगा, स्क्रीनशॉट घेऊन पाठवा, आपण व्हिडिओ कॉल ऑर्गनाईज करू शकतो. हा एक खूपच एक्सक्लुझिव्ह प्रकार आहे. पूर्ण टिश्यू मध्ये आहे. हे विविंग आहे. हे बघा, पूर्ण साडीभर हे विविंग आहे. हे बघा, टिश्यू ऑर्गॅन्झा. हा त्याचा पूर्ण पल्लू आहे. पक्षी सगळे विविंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि अख्खी साडी ही अशी टिश्यूची आहे. त्याला ब्लाऊज येतो मॅचिंग. ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत. अच्छा, थोडंसं वेगळं आहे. हा, हे वेगळं आहे फेस्टिवलसाठी. हे तसंच विविंगचं लिनन मध्ये ऑप्शन आहे. अच्छा, लिनन असतं त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे. हे बघा, लिनन मध्ये पण विविंग आहे, पक्षी आणि फुलं. छान. सो हे असे काही काही वेगळे ऑप्शन्स आहेत. हे आणखीन एक ऑप्शन आहे टिश्यू कटवर्क मध्ये. हे सगळे एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत. अच्छा, हे बघा, पूर्ण हे कटवर्कचं बॉर्डर केलेली आहे. थोडंसं वेगळं कटवर्क केलेलं आहे. फॅन्सी लुक. हे सगळं पार्टी वेअर आहे, ट्रेंडिंग आहे. पार्टी वेअर, सणासुदीला पण छान आहे. बांधणीचं विविंग आहे, पटोला आहे विविंग. अच्छा, हे बघा, हे बांधणीमध्ये आहे. सॉफ्ट सिल्क काठपदराची साडी, सणाला आपल्याला नेसता येईल. आणि कधी कधी काय होतं, लग्नामध्ये पण द्यायला घ्यायला आपल्याला साड्या लागतात बघा, नातेवाईकांना आपल्याला नेसवायच्या असतात. तर मग ह्या ज्या साड्या असतात ही रेंज पण छान असते आणि देऊन दिल्यासारखं पण वाटतं. आणखीन एक खूप छान प्रकार आहे, तुम्हाला दाखवते मी. ऑर्गॅन्झा मधलाच आहे प्रकार. आपल्याकडे हँडवर्कच्या पण साड्या असतात. अच्छा, हे बघा दादा, ही साडी बघा, कम्प्लीट ऑर्गॅन्झावरती हँडवर्कची साडी आहे, पार्टीवेअर. वा,
रिसेप्शनला किंवा कशा. छान, खूप वर्क केलंय ना याला. पूर्ण हाताचं काम आहे. हे कसं ड्राय क्लिनिंग करावं लागतं. येस, हे सगळं ड्राय क्लिनिंग करायचं, कारण हे फॅब्रिकच तसं आहे ना. हे एक डिझाईन आहे, ह्याच्यात कलर ऑप्शन्स आहेत. आता आणखीन एक डिझाईन आहे, थोडा हेवी पीस आहे. हे इव्हन आपल्या लग्नातल्या 5 साड्या असतात ना नवरीच्या, त्याच्यापैकी पण असं एक ह्याला हे एक ऑप्शन आहे बघा. खूप छान. हा ऑर्गॅन्झाचा प्रकार आहे. सो ह्या आपल्याकडच्या बाकीच्या अशा सगळ्या ओव्हरऑल साड्या आहेत. तर ताई, आता बरेच जण या स्टुडिओमध्ये येऊन ताई तुम्हाला अप्रिशिएट करतायत, तुम्ही जी साडी वेअर केली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही आहे हँड पेंटेड प्युअर सिल्क ऑर्गॅन्झा. अच्छा. विथ हँडवर्क. ऑर्गॅन्झा बऱ्याच ठिकाणी मिळतो आपल्याला, पण ऑर्गॅन्झामध्ये पण फरक असतो. नायलॉनच्या असतात, म्हणजे सगळेच जण ऑर्गॅन्झा म्हणून सांगतात, पण जे आपल्याकडे आहे ते सिल्क ऑर्गॅन्झा आहे. त्याला सिल्क मार्क येतो. या साडीवर पेंटिंग केलेलं आहे आणि हे हँडवर्क केलंय. अच्छा. ही पण साडी 6.5 मीटर आहे लांबीची, विथ ब्लाउज पीस येणार. आणि ही पण ड्रायक्लिनच करायची, कारण हे प्युअर सिल्क आहे. याचा सिल्कचं कसं छोटासा तुकडा तुम्ही बर्न करून बघितलात ना, पूर्ण ऍश होते. सो दिस ऑर्गॅन्झा इज प्युअर ऑर्गॅन्झा. तर ब्लॅक होऊन जातं ना, ब्लॅक होऊन जातं पूर्ण, त्याचं असं हे होऊन जातं, म्हणजे दॅट इज प्युअर सिल्क, पूर्ण बर्न होऊन जातं. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याकडे हे ऑप्शन्स मी आता 4 आहेत ते दाखवते. अजून पण आहेत, मी 4 वेगवेगळे रंग दाखवते. हे त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. या साडीवर पूर्ण असं हे काम आहे. खूपच सुंदर काम केलंय. आणि हे ना प्युअर ऑर्गॅन्झा असल्यामुळे हे फुलत नाही. अच्छा, म्हणजे फुगत नाही, अजिबात फुगत नाही. साडी व्यवस्थित बसते. चापून चोपून नेसली की व्यवस्थित बसते. हे एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, बेबी पिंक. त्याच्यावर वेगळं काम आहे थोडं, असं हेवी पल्लू जरा. मग हा एक आहे ग्रीन ऑप्शन. त्याला हे बघा सगळ्याला सिल्क मार्क येतात. मी उघडते त्याच्यावर तुम्हाला दिसतंय सगळं सिल्क मार्क. आणि फक्त ऑथेंटिक ज्यांना सिल्क असतं त्यांनाच मिळतात. येस येस. सो आपल्याला वाटतं सिल्क ट्रान्सपेरंट कसं, पण हे सिल्कच्या धाग्यापासून ऑर्गॅन्झाचं फॅब्रिक केलेलं आहे, म्हणून हे असं आहे. आणि मी नेसली त्याच्यामुळे बघा ना, ती इतकी छान दिसते कॅरी करायला. आता श्रावण आहे, फंक्शन आहे, मला इथनं फंक्शनलाच जायचंय म्हणून मी ही नेसलेली आहे अशी. हे बघा, हे पण ना अशी रिसेप्शनला वगैरे कुणाकडे जायचं असेल तर ती छान दिसते. परत सिल्क मार्क आहेच. फेस्टिव्ह कलेक्शन आहे. आणि म्हणून मी तो क्लिअर केला फरक की साधं ऑर्गॅन्झा आणि ह्याच्यामधला काय, म्हणून किमतीत पण साधारण तेवढा फरक येणार, कारण प्युअर सिल्कच्या किमतीत फरक पडतो. ही पीच. सो ह्याच्यात पेस्टल्स मध्ये छान दिसतात रंग. अजून पण आहेत, व्हरायटी बरीच आहे त्याच्यामध्ये पण. सुंदर. आपण आतापर्यंत साड्या बघितल्या आपल्या स्टुडिओ मधल्या. आता आपण बाकीच्या प्रोडक्ट्स कडे दादा वळूयात का? हो नक्की. रक्षाबंधन येते, तर लाडक्या बहिणींसाठी गिफ्ट देण्यासाठी काही आहे का? भरपूर ऑप्शन्स आहेत, दाखवते या. नक्की. हे बघा, आपण सगळ्यात पहिले बघूयात हँड पेंटेड कुर्ता दुपट्टा सेट्स. हे पूर्ण हँड पेंटिंग केलेले, जे आपण साडीतलं बघितलं ना सेमी टसर आणि लिननचा प्रकार. सो दिस इज स्लब सिल्क आणि त्याच्यावरती बनारसी दुपट्टा आहे. अच्छा. हा, हे त्याच्यातले डिझाईन्स आहेत. हे जॉर्जेट वर केलंय. अच्छा, जॉर्जेटचं फॅब्रिक. जॉर्जेटच्या फॅब्रिकवर जास्वंद केलेली आहेत. सुंदर. हे गिफ्टिंगसाठी खूप छान आहे बहिणींना, किंवा इव्हन कुठल्याही बाकीच्या ओकेजनसाठी पण. हे बघा, हे चेरी ब्लॉसम्स केलेले आहेत. दुपट्टा आहे त्याच्यावरती. सो नुसते कुर्ता पण आपल्याला मिळू शकतात, वेगवेगळे पीसेस, आणि कुर्ता दुपट्टा सेट्स पण मिळतात. हे आहेत ऑर्किड. ऑर्किडचं फ्लावर. हे शिवल्यावर ना खूप क्लासी दिसतात, खूपच क्लासी दिसतात. छान. ऑर्किड मधला आणखीन एक रंग आहे. सुंदर. आणि याची प्राइस रेंज काय असेल ताई? प्राइस रेंज साधारण ह्याची 2400 पासून स्टार्ट होते. छान. आणि सोनचाफा एक दाखवते ह्यातला. हे बघा, सोनचाफा पण आहे. हे बघा. हो, सुंदर. सो हे सिल्क असल्यामुळे ह्याला ड्रायक्लीन करायला लागतं. पण हे फंक्शनला पण तुम्हाला हे करता येतात, घालता येतात, खूपच छान दिसतात. आता हे ड्रेस मटेरियल एक वेगळं आहे, ते दाखवते. सिल्क मधलं पेंटेड. हे बघा, हे एक ओपन करून दाखवल्यावर त्याची पूर्ण ब्युटी कळते. हे आहे त्याचा कुर्ता आणि हे आहे त्याचा दुपट्टा. बनारसी ऑर्गॅन्झाचा दुपट्टा आहे. अच्छा. हा किती मीटरचा असतो दुपट्टा? दुपट्टा साधारण 2.25 मीटरचा असतो. कुर्ता 2.5 मीटरचा, 5.5.
छान. आपल्याकडे आपण आतापर्यंत 2 पीसचे बघितले ड्रेस मटेरियल्स. प्युअर कॉटन मधले 3 पीस पण आहेत. अच्छा. अरविंद मिल्सचं फॅब्रिक आहे हे कॉटनचं. 2.5 मीटर. हे थोडं कामाचा फरक आहे. फ्रंट बॅक पूर्ण पेंटेड आहे दादा. हे बघा सुंदर. त्याच्यावरती सलवार येणार प्लेन. हे 3 पीस वाला आहे. बरोबर. सलवारचं कापड आहे आणि ह्याच्या दुपट्टा शिफॉनचा आहे, तो पण पेंटेड येणार. अच्छा. याच्यामध्ये पण बरेच कलरची व्हरायटी अवेलेबल आहे. कलर डिझाईन्स आहेत. वा छान. 3 पीसचा सेट आहे हा. 3 पीसचा सेट आहे. ह्याच्या 3 पीस मध्ये पण कलर्स आहेत. हा आणखीन एक व्हाईट 15 ऑगस्ट येतोय, व्हाईट मधला आहे. मग इथे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा इथे स्टॅक मध्ये कळतील सगळे, त्याच्यात अवेलेबल आहेत. आणि हा जो प्रकार आहे ना दादा, हे बघा अगेन सिल्क. हे मधुमालती आहे. अच्छा. ह्याचा हे जे नुसते कुर्ते पीसेस असतात आपल्याकडे, मी म्हणाले ना की तुम्ही 1 पीस पण शिवू शकता त्याचे, तर हे 2.5 मीटरचं कापड आहे. ह्याचा तुम्ही 1 पीस शिवा किंवा नुसता कुर्ता शिवा गिफ्टिंग रेंजसाठी. सो दिस इज ऑल्सो गुड ऑप्शन. याच्यात पण डिझाईन्स कलर्स अवेलेबल आहेत. आपल्याकडे साड्या आपण बघितल्या, त्याच्याबरोबर आपल्याकडे ब्लाउजेसचं पण रेडी टू वेअर असं खूप छान कलेक्शन आहे, ते पण मी दाखवते. डेली वेअर आहेत आपल्याकडे, ऑफिस वेअरचे आहेत, असे स्लीवलेस मध्ये आहेत. हे बघा हे सगळे अगदी रेडी टू वेअर आणि सगळे बुटीक फिनिशवाले आहेत. आपण हे सगळे करून घेतो. सो हे प्युअर कॉटन, कलमकारी, बाटिक, ब्लॉक प्रिंट, पिचवाई, हे सगळे वाले हे असे करून घेतलेले आहेत. ऑफिस वेअरसाठी चांगलं कलेक्शन आहे. हे बघा अजरक आहे. सो हे मी एक एक इथे सॅम्पल लावलेले आहेत. बाकी आपल्याकडे आहे सगळ्याच कलेक्शन. मग हे आपल्याकडे हे लखनवी मधले आहेत. वेगवेगळे नेक पॅटर्न, वेगवेगळे नेक पॅटर्न आहेत. हे जरा असे थोडे स्टायलिश आहेत, डीप व्ही मधले. हे हाकोबा मधले आहेत, हाकोबा चिकन मधले. हा, पण ते थोडेसे हे प्लेन मधले आहेत, हे थोडेसे फॅन्सी केलेले आहेत. सो हा प्रकार आहे. हे बघा हे पण असे फंक्शनसाठी ट्रेंडिंग. हल्ली यंग मुलींना स्लीवलेस लागतात. आईची साडी घ्यायची आणि त्याच्यावरती त्याला जरा वेगळा लुक द्यायचा. तर ते पण मी दाखवते कसं केलेलं आहे नंतर ते. पण हे असे ब्लाउजेस मुली पण घेऊ शकतात. आता हे ब्रोकेड मधले आहेत, बनारसी मधले, ते एक पॅटर्न आहे. हे परत स्टायलिश. हा, हे पण वेडिंग कलेक्शन. हे मल्टी कलर्ड आहे. कुठलीही जरीच्या रंग साडी घ्या कुठल्याही रंगाची, त्याच्याबरोबर हे छान दिसतात. सो हे पण ब्लाउजेसचं कलेक्शन आहे. त्याच्याबरोबर आपल्याकडे एम्ब्रॉयडरीचं कलेक्शन आहे. हँड एम्ब्रॉयडरी आहे बघा दादा. ही सगळी हँड एम्ब्रॉयडरी आहे. हे खूप क्यूट दिसतात. हे गुजराती स्टिच आहे. हे कांथा वर्क आहे, बंगाली जे असतं ते. हे फ्रेंच नॉट्सचं कलेक्शन आहे. हे पण आपल्याकडच्या. हा, आपल्याकडे रेग्युलर यूजच्या साड्या घेऊन या, असे ब्लाउजेस घेऊन जा, कम्प्लीट साडीचा लुक चेंज होतो तुमच्या. मग साधे ज्यांना ज्या फक्त साड्या नेसतात त्यांच्यासाठी कॉटनचे असे ब्लाउजेस सिंपल. हा, सिंपल पण तरी पण हे विथ लाइनिंग वाले आहेत. कॉर्पोरेट ह्याला छान दिसणारे आहेत. प्लेन तर आहेतच. थोडे हेवी वाले, थोडे हेवी रेंजचे ब्लाउजेस आहेत, हेवी वर्क वाले. हा, एम्ब्रॉयडरी केली, हँड वर्क, हँड एम्ब्रॉयडरी. पैठणीचे आहे, पैठणीच्या साडीवरती. हे थोडे फॅन्सी असे क्राफ्टेड आहेत, पॅचवर्क थोडे केलेले, त्याच्यावरती थोडं एम्ब्रॉयडरी. अजून हे बघा हे ब्रोकेडचे आहेत आपल्या हेवी साड्यांवरती. त्याच्यात रंग आहेत जे कॉमन आपले फंक्शनला लागतात तसे. सगळ्याच प्रकारचे, सर्व प्रकारचे. आता हा एक प्रकार आहे, हा आमच्याकडेच तुम्हाला मिळेल. हे आम्ही करून घेतो. हे कॉटन सिल्कचं कापड असतं, त्याच्यावरती हे पूर्ण आम्ही पेंटिंग करून घेतो. एम्ब्रॉयडरी करून घेतो. हे बघा. सो हे तुम्ही प्लेन साड्यांबरोबर पण मिक्स अँड मॅच करू शकता. हे बघा ही एक व्हरायटी आहे ब्लाउजेसची. वेगवेगळे पॅटर्न. हो, पॅटर्न वेगळे आहेत. अजून जरा हेवी पाहिजे असेल, हेवी कामवालं, हे बघा पूर्ण हँडवर्क, हेवी ब्लाउज, बॅकला असं काम येणार. आणि ह्यूज व्हरायटी खूप आहे. आता डिस्प्ले एवढी केली आहे, आतमध्ये पण आहे. आता हे मल्टी यूज आहे. 2-3 कलरच्या साड्यांवरती हेवी, हे सिल्कचं ब्लाउज आहे. सो 2-3 हेवी साड्यांवरती हे जाऊ शकतं. आता नवरात्रीसाठी पण जर गुजराती स्टाईल नेसायची असेल साडी, तर त्याच्यावरती असा ब्लाउज जर घेतला
ते पण छान दिसतं, किंवा इवन घागऱ्यावरती हा ब्लाऊज चांगला जातो. आणि आता हे जे कॉम्बिनेशन आम्ही केलंय ते एक तुम्हाला मी मगाशी म्हणाले ना की साडी आणि ब्लाऊज, ही आता रेग्युलर जामदानी स्टाईल साडी आहे. हे बघा, असा त्याचा पल्लू आहे, ह्याला ब्लाऊज पीस रनिंग आहे. आता ही सपोज कुणी घेतली आणि मग तुम्हाला वेगळं लुक पाहिजे असेल तर हे आम्ही त्याच्याबरोबर सिल्वर ब्लाऊज मॅच केलेलं आहे, हेवी ब्लाऊज. सो हे त्याच्याबरोबर लुक खूप छान दिसतं. सो असे आपल्याकडे ब्लाउजेसचे वेगवेगळे, येस फॅन्सी, अगदी बेसिक पासून एकदम एक्सक्लुझिव्ह पर्यंत अशी आपल्याकडे ब्लाउजेसची पण रेंज आहे. आणखीन एक खास गिफ्टिंग तुम्ही म्हणलात तसं, हे आपल्याकडे रेडी टू वेअर रेंज पण आपण स्टार्ट केलेली आहे. शॉर्ट कुर्तीज हे स्टिच केलेलं आहे, तेच फॅब्रिक आहे, स्लब सिल्क किंवा रॉ सिल्कचे फॅब्रिक आपण घेतो, त्याच्यावर पेंटिंग करतो आणि हे स्टिच केलेले कुर्तीज आहेत. बटर क्रेपचं लाइनिंग आहे. साइजेस अवेलेबल असतात, सर्व साईज उपलब्ध आहे आपल्याकडे. हो, आणि जर नसल्या तर आपण करून पण देऊ. हे बघा, हा एक प्रकार आहे त्यातला. बोगनवेल आहे, गोकर्ण आहे. हा एक थोडासा फॉर्मल शर्टचा पॅटर्न केलेला आहे, चेरी ब्लॉसम वाला. प्रत्येक डिझाईन मध्ये वेगवेगळ्या साइजेस आहेत आता अवेलेबल. हे आहे सोनचाफा, हे आहे मधुमालती, आणि बरीच कलर व्हरायटी सुद्धा उपलब्ध आहे. कलरची व्हरायटी आहे. हे कॉस्मॉस असतं ना, हे स्लीवलेस रेंज पण हल्ली मुलींना लागते. सो हे फ्रंट बॅक ह्याच्यावर हे डिझाईन आहे, कॉस्मॉस आहे. म्हणजे जे ट्रेंडिंग चालू आहे सर्व उपलब्ध सर्व आहे. फ्युशियाची फ्लावर्स आहेत, हा वेगळा एक प्रकार आहे फुलाचा. ट्युलिप्स आहेत, छान. सो हे सगळी ही व्हरायटी आहेच आपल्याकडे. प्लस गिफ्टिंगसाठी अजून एक व्हरायटी आहे, वन पीस. हल्ली ट्रेंडिंग आहे, सगळ्या एज ग्रुप दादा वन पीस घालतात, म्हणजे कॉलेजच्या मुलींपासून सिनियर लेडीजना पण छान दिसतं. वा. सो ते पण सगळे त्याच्यावर पेंटिंग केलेलं आहे. सुंदर. विथ स्लीव्स, विदाउट स्लीव्स आहेत. हा बघा, हा पण एक आता खूप ट्रेंडिंग आहे असं. हो, काहीतरी जर वेगळं जर तुम्ही पाहत असाल तर नक्कीच तुम्ही इकडे आलं पाहिजे. युनिक कलेक्शन आहे, सुंदर. हे बघा, शॉर्ट लॉंग ह्याच्यामध्ये आपण करून घेऊ शकतो व्हेरिएशन. ह्याच्यामध्ये अनस्टिच फॅब्रिक पण असतं आपल्याकडे. तुम्ही वन पीस आपण फॅब्रिक नेलं तरी तुम्ही तुमच्या एक्झॅक्ट साईज प्रमाणे, आता हे काय स्मॉल, लार्ज, मीडियम असे साईजेस आहेत, पण एक्झॅक्ट पाहिजे असेल तर तुम्ही फॅब्रिक पण घेऊन जा. तुम्ही बाहेर कुठेही स्टिच पण करून घेऊ शकाल. काही विथ पॉकेट्स आहेत, काही विदाउट पॉकेट्स आहेत. छान. हे बघा, हे परत ट्युलिप्स आहेत. सुंदर, अप्रतिम. थँक्यू. आता आपण एक्सप्लोर करत होतो आणि इकडे आपल्याला एक ताई पाहायला मिळतात. तर नमस्कार ताई, आपलं नाव काय? पूनम सोनवणे. अच्छा, तर आपण कुठून आलात? पुण्यातूनच आहे मी. अच्छा, तर काय सांगाल या ताईंच्या स्टुडिओ बद्दल? ऍक्च्युली त्यांच्याकडे व्हरायटी खूप छान असते. सेकंड थिंग, त्यांच्याकडे वन पीस छान आहेत, वर्कवाले साड्या, ह्या सगळ्या खूप एक्सलंट पॅटर्न मिळतं. अच्छा, त्यामुळे नक्कीच ट्राय करा. आणि तुम्ही आमच्या व्ह्यूअर्सला काय सांगाल इकडे येण्यासाठी? नक्की एकदा व्हिजिट करा. सो तुम्हाला नक्कीच यांचं प्रोडक्ट्स खूप आवडेल. बरोबर. तर मला असं वाटतं, मी आता एक्सप्लोर करता करता एवढं तर मला कळतंय की ताई ओळखल्या जातात फ्लोरल डिझाईनसाठी, आणि एक ऑथेंटिक आणि एक युनिक कलेक्शन आहे ताई. राईट. मी इथून खूप शॉपिंग नेहमीच करत असते, तुम्ही पण नक्कीच एकदा व्हिजिट करावी. अच्छा, म्हणजे शॉपिंग करून मन भरत नाही. येस, हो नक्की. पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं, की नेहमी नवीन व्हेरायटी असते त्यांच्याकडे. सो नक्की ट्राय करा. छान, खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. तर ताई, आता बरेच व्ह्यूअर्स आपले सगळे वाट पाहत आहेत की ह्या सर्वांची प्राइसिंग किती आहे? ओके, तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की प्राइस काय आहे. तर आपल्याकडची प्राइस रेंज जी आहे, ड्रेस मटेरियल्सची सुरू होते 1200 पासून, जे प्युअर कॉटनचे असतात, रेग्युलर यूजचे ऑनवर्ड्स. बाकी सगळे डिपेंड्स ऑन काय काम करून घेतोय, कुठलं फॅब्रिक घेतोय त्याच्यावर. पण स्टार्टिंग रेंज फॉर ड्रेस मटेरियल्स इज 1200, आणि स्टार्टिंग रेंज साड्यांची 1500 पासून आपल्याकडे पुढे आहे. ब्लाउजेस आपल्याकडे साधारण 450-500 पासून पुढे आहेत, 2500 ब्लाउजेस आहेत, आणि वन पीसेस वगैरे साधारण 1800 पासून आहेत. अच्छा. आणि त्यासोबत काही फेस्टिव्ह ऑफर वगैरे आहे का ताई आपल्याकडे? हो, आता जसं दादा इकडे जर तुम्ही बघितलं वरच्या सेक्शनला आपल्याकडे काही आहेत साड्या, बाकी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्याच्यावरती पण आपल्याकडे आहेत ऑफर्स आहेत, फेस्टिव्ह ऑफर्स आहेत. तर ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला स्टुडिओला आमच्या मी इन्व्हाइट करते यायला. आणि कुठे याल तर द डिझायनर पॅलेट बाय प्राची, शॉप नंबर 7, पोतनीस परिसर, ऑपोजिट गिरिजा शंकर विहार, कर्वेनगर, नियर अलंकार पोलीस स्टेशन, पुणे.
आणि आम्ही मंडे टू संडे ऑल डेज वर्किंग आहोत, सकाळी 11 ते रात्री 8. आणि तुम्हाला यातलं काहीही प्रोडक्ट आवडलं ना तर स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा. 8329413182 नंबर खाली पण दिलेला आहे कॅप्शनमध्ये. सो तुम्ही स्क्रीनशॉट टाका आणि तुम्हाला त्या प्रोडक्टची आम्ही माहिती पण देऊ. आणि माझं असं सजेशन आहे की तुम्ही आमच्या स्टुडिओला नक्की व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला फॅब्रिकचा फील कळेल, आम्ही काय काम करतो हे फील कळेल, आणि म्हणजे तुम्हाला कळेल की मार्केटपेक्षा आमच्याकडे वेगळं हे काय आहे. ते सगळं बघण्यासाठी नक्की या आणि आमच्या स्टुडिओला नक्की भेट द्या. धन्यवाद. धन्यवाद ताई. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन.